या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. सगळ्यात मोठी बातमी आज देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो पुन्हा एकदा चर्चेत. तेही चांगल्या कारणानं नाही, कारण अनेक शहरांच्या मध्ये इंडिगोच्या जवळपास 250 ते 300 फ्लाइट्स रद्द झाल्याचं समोर आलं आहे. प्रवाशांना जबरदस्त मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आज सकाळपासून विविध मार्गांच्या वरील अनेक फ्लाइट्स अचानक रद्द झाल्या किंवा रद्द करण्यात आल्या. दिल्ली, बेंगलोर, हैदराबाद, पुणे, कोलकाता अशा प्रमुख विमानतळावर प्रवासी अडकून पडलेले आहेत. काही फ्लाइट्स 3 ते 6 तासांपर्यंत विलंबित असल्याची देखील माहिती आपल्याला मिळत आहे. तर कारण काय, याची कारणं काय आहेत? तर कारणं तसं बघायला गेलं तर खूप आहेत, पण विमानतळांचे जर आहे रांगेत तास उभे असलेले लोक, डिस्प्लेवर लिहिलेले आहे की कॅन्सल्ड अँड डिलेड. तर कंपनीकडून जी माहिती मिळते कारणांची, त्यानुसार तांत्रिक अडचणी आहेत, क्रू मेंबर्सची कमतरता आहे, ऑपरेशन इश्यूज आहेत. यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे असं इंडिगो एअरलाइन्सकडून आपल्याला समजतं. काही ठिकाणी खराब हवामान ही कारणीभूत ठरल्याचं समजतं. प्रवाशांचा संताप भयंकर आहे, कारण फ्लाइट्स रद्द झाल्याने अनेक प्रवासी संतापले आहेत. तिकिटाच्या रिफंड पासून पर्यायी गोष्टींची घाई गडबड सुरू आहे. काही प्रवाशांची महत्त्वाची मीटिंग्स, ट्रान्सफर्स किंवा प्रवाशांचे प्लॅन्स पूर्णपणे हळूहळू विस्कटलेले आहेत किंवा तर इंडिगोची यावर प्रतिक्रिया काय आहे? तर इंडिगो जी विमान कंपनी आहे तिने अधिकृत निवेदन जारी केलेलं आहे आणि त्यामध्ये ते असं म्हणतात की आम्ही परिस्थिती लवकरात लवकर सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि प्रभावित प्रवाशांना मोफत रिफंड किंवा रिबुकिंगची सुविधा दिली जात आहे. तर मुळात ही परिस्थिती येण्याचं कारण काय? आता काही तज्ज्ञांचं मत आहे की एअरलाईन सेक्टरमध्ये वाढती खूप जबरदस्त मागणी, आणि कारण तुम्ही देशामध्ये बघताय की ट्रेन फुल भरलेले असतात, बसेस फुल आहेत. अशा वेळेला जो लटकत बसण्यापेक्षा अशा स्थितीत तर मग पर्याय विमानाचा लोक निवडत आहेत. आणि मग स्थिती अशी इतकी खराब झालेली, तर विमानांची सुद्धा स्थिती ही आहे. विमानतळांची कमी संख्या, त्यानंतर प्रशिक्षित जे मनुष्यबळ आहे या क्षेत्रातील ते कमी आहे. तर पुढील काही तासात परिस्थिती सुधारेल असं वाटतंय, पण ही तासाची किंवा 2 तासाची, एका दिवसाची कहाणी नाही. खूप जबरदस्त ताण येत राहणार आहे, कारण जी मध्यमवर्गीय जो समाज आहे आज त्याची इतकी ऐपत झालेली आहे की तो विमानानं प्रवास करू शकतो, आणि त्याला जो पर्याय आहे विमानाचा पर्याय सुद्धा ही स्थितीमध्ये आहे की विमानांची कमी संख्या, विमान ज्या क्षेत्रामधील असलेली जे तज्ज्ञ आहेत किंवा जे प्रशिक्षित कामगार आहेत, ते मनुष्यबळ आहे, त्याची कमतरता प्लस विमानतळांची कमतरता. सो एकंदरीत जर भारतासारख्या 148 कोटी लोकसंख्येमध्ये जर स्थिती बघितली, तर या विमान क्षेत्राला खूप जबरदस्त मागणी आहे आणि त्या दृष्टीने उपलब्ध असणारे इन्फ्रास्ट्रक्चर खूपच कमी आहे. तर एकंदरीत